जय श्रीराम मित्रांनो, आज आपण जात आहे बंजारा समाजातील श्री संत सापालाल सेवालाल महाराज यांच्या यात्रेमध्ये आणि ही यात्रा नांदुरा पिंगळाई ते सारसी तिवसा रोडवर दरवर्षीप्रमाणे भरत असते. आणि मित्रांनो, या यात्रेमध्ये संपूर्ण बंजारा समाज ह्या दूरदूरून एकजुटीने होऊन ही यात्रा भरत असते. दरवर्षीप्रमाणे हे पूर्ण आपल्या परिवाराला घेऊन या यात्रेमध्ये येते आणि यांचे बेडे वगैरे असते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे आहे नांदुरा पिंगळाई ग्रामपंचायतमधील श्री संत सापालाल सेवालाल महाराज यांचे मंदिर. आणि आपण आता मंदिरामध्ये जात आहे. हे आहे संत सापालाल महाराज यांचे मंदिर, जे तुम्ही सध्या पाहता आणि त्यांचे दर्शन घेत आहे. आणि मित्रांनो, सापालाल महाराज यांचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच महाराजांच्या पादुका पण आहे आणि आतमध्ये मंदिर पण पूर्ण सुंदर असं बांधलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराजांच्या पादुका आणि जवळच लक्ष्मी मातांचं पण मंदिर आहे, जे यांचं तुम्ही सध्या आता दर्शन घेता. हे आहे सापालाल महाराज येथील श्री लक्ष्मी माता मंदिर आणि बाहेरच नंदी वगैरे पण आहे. आणि इथे दरवर्षीप्रमाणे इथे यात्रा भरत असते मित्रांनो. बाहेरच मित्रांनो देवस्थानचं कार्यालय आहे आणि याच परिसरामध्ये पूर्ण यात्रा भरत असते. आणि तसेच मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे इथे श्री सापालाल महाराज यांची भव्य अशी मिरवणूक निघते आणि ही मिरवणूक बाकीच्या यात्रेपेक्षा वेगळीच असते, जी तुम्हाला आता दिसणारच आहे. तर पहा मित्रांनो, ही मिरवणूक महाराजांची. मित्रांनो, या मिरवणुकीची विशेषता म्हणजे अशी आहे की ज्या रस्त्याने सेवालाल सापालाल महाराज यांची मिरवणूक निघत असते, तेथील महिला मंडळ हे साडीच्या पदराने पूर्ण सेवालाल सापालाल महाराज यांच्या पालखीचं पुढील रस्ता जो असते तो आपल्या साडीच्या पदराने स्वच्छ करत असते, साफ करत असते आणि आपली सेवा देत असते. आणि मित्रांनो, तुम्ही ही अशी सेवा कधीच पाहिली नसणार. तर मित्रांनो, तुम्ही अशी ही नवीन प्रथा याआधी कधी पाहिलेली आहेत का, मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करजा मित्रांनो. तर मित्रांनो, ही यात्रा 2 दिवसाची असून पहिल्या दिवशी इथे महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम असतो, जे तुम्ही सध्या पाहू शकता. इथे महाप्रसादाचे ते पहिल्या दिवशी वाटप होत असते आणि संपूर्ण यात्रेकरी आणि बंजारा समाज येथे महाप्रसादाचे वितरण करते मित्रांनो, जे तुम्हाला सध्या दिसतच आहे. आणि या यात्रेतच मित्रांनो दवाखान्याची पण सुविधा दिलेली आहे, जे यात्रेकरूंसाठी पूर्ण फ्रीमध्ये आहे मित्रांनो. हॉस्पिटल जे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, पहिल्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे बकऱ्यांचा कार्यक्रम असतो, बकरे पाळण्याचा. आणि मित्रांनो, तसेच इथे हे जे बकरे पाळण्या अगोदर यांना देवाच्या दर्शनासाठी आणले जातात झेंडापाशी. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे सर्व बकरे आता संध्याकाळी बकरी पूजनानंतर कापले जाणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, यांची पूजा वगैरे करून यांना देवाला दाखवून हे संध्याकाळच्या पायरी यांना कापल्या जाते. तर मित्रांनो, हर एक यात्रेची अशी वेगळी एक कथा असते आणि वेगळी प्रथा असते, जे तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे यात्रेमध्ये, जे तुम्ही सध्या पाहत आहे. आणि ही यात्रा आपल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत असून नांदुरा पिंगळाई या ग्रामपंचायतमध्ये भरत असते दरवर्षी. आणि तुम्ही इथे आलेले असणार तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर पहा मित्रांनो, ही यात्रा पूर्ण मोठी भरलेली असते इथं. तर मित्रांनो, याआधी तुम्ही अशी यात्रा कधी पाहिलेली आहेत का, कमेंट करून नक्की कळवजा. आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर जय श्रीराम मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.